बॉसच्या बायकोने तिची सुंदर घागर दाखवली आणि म्हणाली, या घागरीला एका नळाची खूप गरज आहे. घागर खूप दिवसापासून कोरडी आहे. मी नळ घागरीमध्ये लावला आणि घागर पाण्याने भरली. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. माझे बॉस कंपनीच्या मीटिंगसाठी विदेशात जाणार होते. त्यांनी मला एअरपोर्टवर सोडायला सांगितलं. मी बॉसला सोडून सरळ त्यांच्या घरी गेलो आणि नंतर बॉसच्या बायकोने आणि मी दोघांनी तर मी विलास. मी नवीनच नोकरीला लागलो होतो. माझी रूम बॉसच्या घराजवळच होती. त्यामुळे बॉस मला त्यांच्या घरातील काही काम असले तर मला बोलवायचे. पहिल्यांदा मी बॉसच्या घरी गेलो. तिथे गेल्यावर मला सुंदरतेचं दर्शन झालं. एवढी सुंदरता बघून जणू माझे डोळे चमकले होते. ती सुंदरता होती बॉसच्या बायकोमध्ये. मी तर बॉसला नशीबवानच समजत होतो, कारण एवढी सुंदर बायको भेटणं म्हणजे नशीबवानच. माझा नेहमी बॉसच्या घरी येणं जाणं होत असे. बॉसची बायको आता माझ्यासोबत चांगलीच मनमोकळेपणाने बोलत होती. आमची चांगलीच ओळख झाली होती. मी एक दिवस धाडस करून बॉसच्या बायकोला म्हणालो होतो, मॅडम, तुम्ही खूपच सुंदर आहात. बॉसची बायको म्हणाली, हो का, मग तू या सुंदरतेचा फायदा नाही घेणार का? मी म्हणालो, मला नाही समजलं, फायदा नाही घेणार म्हणजे? बॉसची बायको म्हणाली, अरे बेड्या, तुझ्यासमोर एवढी सुंदर बाई आहे, तू काही फायदा घेणार आहे की नाही? मला तर काही समजत नव्हतं बॉसची बायको काय बोलत आहे तर. नंतर बॉसची बायको म्हणाली, उद्या माझे मिस्टर मीटिंगसाठी विदेशात जाणार आहे. तेव्हा मी घरी एकटीच राहणार. मग तू माझा फायदा घे. बॉसच्या बायकोचं बोलणं ऐकून तर माझं डोकं चक्रावलं होतं, कारण एवढ्या सहजासहजी मला एवढी सुंदर बाई असं बोलते, मला तर विश्वासच बसत नव्हता. मला वाटलं बॉस त्यांच्या बायकोला वेळ देत नसावा. दुसऱ्या दिवशी सकाळी मला बॉसचा फोन आला. त्यांना मीटिंगसाठी विदेशात जायचं होतं. मी त्यांना एअरपोर्टवर सोडून आलो आणि सरळ त्यांच्या घरी गेलो. घरी गेल्यावर बॉसची बायको तर तयार होऊनच बसली होती. बॉसची बायको माझ्यासमोर आली आणि तिने कपडे फेकून दिले आणि मला सुंदर घागर दाखवली आणि म्हणाली, या घागरीला एका नळाची खूप गरज आहे. घागर खूप दिवसापासून कोरडीच आहे. बॉसची बायकोचा असा अवतार बघून मी समजून गेलो की बॉस बायकोपासून दूरच राहत असेल, कारण ती माझ्यासोबत एवढी. नंतर मी नळ घागरीमध्ये लावला आणि घागर पाण्याने पूर्ण भरून काढली. नंतर बॉस तर 5-6 दिवस विदेशामध्येच होता आणि इकडे मी बॉसच्या घरामध्ये होतो. बॉसची बायको म्हणाली, मला तुझ्यासोबत फक्त 5 दिवसामध्ये एवढा आनंद भेटला जो 2 वर्षामध्ये कधीच भेटला नव्हता. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.